पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकारींचा इर्शाद जहागीरदार यांनी केला सत्कार। रेल्वे मार्गासाठी करोडोंच्या गौण खनिजाची चोरी कोर्टात जाणार, माजी आमदार अनिल गोटे। धीरेंद्र शास्त्रीसह आयोजकांवर गुन्हा दाखल करा, सकल मराठा समाजाची मागणी। आणि वडू खुर्द येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 90 विद्यार्थ्यांनी 8 तास केली ज्ञानसाधना। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2026 ते 2028 या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली। या निवडीत अध्यक्षपदी मनोज गर्दे, उपाध्यक्षपदी रवींद्र नगराळे, सचिवपदी सचिन बागुल, कोषाध्यक्षपदी तुषार बाफना, प्रांतिक प्रतिनिधीपदी प्रकाश शिरसाट, कार्याध्यक्ष म्हणून अतुल पाटील, सहसचिव म्हणून मोहन मोरे आणि ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून GT मोहिते यांची निवड करण्यात आली। याचबरोबर कार्यकारिणी सदस्य म्हणून सुनील सिंह परदेशी, पुरुषोत्तम गरुड, मनेश मासुळे, धनंजय दीक्षित, तुषार परदेशी, निलेश परदेशी, कल्पेश पाठक, वीरेंद्र मोरे, शांताराम अहिरे, राम निकुम, रूपक बिरारी, राकेश गाळणकर, पंकज पाटील, अरुण धोबी, आकाश सोनोने, गोरख गर्दे, संजय पाटील, शरद वेंदे, पुरुषोत्तम पाटील, दीपक वाघ, अनीस खाटीक व भास्कर फुलपगारे यांची निवड करण्यात आली। नवीन कार्यकारिणीच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार भवन साक्री रोड धुळे येथे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन MIM या पक्षाच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम MIM नेते इर्शादभाई जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। याप्रसंगी इर्शादभाई जहागीरदार यांनी नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करीत समाजातील प्रश्न मांडण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। यावेळी नगरसेवक जावेद बिल्डर, नगरसेवक मुख्तार मंसुरी, नगरसेवक साजिद अली साई, नगरसेवक सऊद सरदार, नगरसेवक शोएब बेग मिर्झा, नगरसेवक आमिर पठाण तसेच पप्पू मसालेवाले, शोएब पाल्टा, हलीम भाई आदी सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। निवडणूक 20 तारखेला द्विवार्षिक निवडणूक झाली, पण त्यावेळेस आम्ही गुजरातला आमचे पक्षाची जबाबदारी पार पाडत होतो आणि तिथून फक्त आपले अध्यक्ष मनोज भाऊंना मी फोन करून शुभेच्छा दिल्या आणि त्यांना म्हणलं की आपल्या लोकांना सर्वांना भेटायला मला यायचंय। भेटायचं म्हणण्यापेक्षा आपण सगळे लोक माझे जिव्हाळ्याचे संबंधाचे सगळं माणसं आहेत। जसे आपले बाबू साहेबांनी पण सांगितलं की सचिनजी काम करत असताना, राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला वाटतं आमच्यावर वचन ठेवणार जर कोणता घटक असेल तर ते पत्रकारिता आहे। आणि ह्या देशाला किंवा या राज्याला एक उन्नत मार्गावर न्यायचं काम, चुकीचे कामाला वाचा फोडायचं काम आणि चांगली कामं आपल्या लेखनातून जर कोणी केलं असेल किंवा आपल्या व्हिडिओज मधून झाले असेल, अलीकडच्या काळात सोशल मीडिया वाढल्यामुळे जे व्हिडिओज रिटेल मीडियापेक्षा आता व्हिज्युअल मीडियाला जास्त व्हॅल्यू आला आहे आणि ते कुणी जर करत असेल तर हे इमानदार पत्रकार जर ह्या देशात ह्या राज्यात नसले तर या देशाची राज्याची प्रगती होऊ शकत नाही असा मानणारा मी एक व्यक्ती आहे। आपण लोक धुळे शहराचे जिल्ह्याचे योगदान आपलं सर्वांचं फार मोठं या शहरासाठी ह्या जिल्ह्यासाठी आपण लोक सगळे कामं करतात आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळात पण आपण चांगल्या रीतीने काम करतील। ही एक आपली संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीसाठी, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आपलं जे काही योगदान असेल ते आपण लोक करतील अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो आज या ठिकाणी। आणि अध्यक्षपदी आमचे मनोज भाऊ गर्दे, उपाध्यक्षपदी आमचे रवी भाऊ नगराळे, सचिव हॅट्रिक झाली ना भाऊ, तिसऱ्यांदा जे निवडून आले ते सचिन भाऊ आमचे, तुषार भाऊ दिसत नाहीये इथं, बापना आणि आमचे जे त्यांना टेरर म्हणतात पत्रकारिता तसं प्रकाश भाऊ शिरसाट, त्यांना पहिले सांगायला असतं जरा स्लो आज। आमचे अतुल भाऊ जे कार्याध्यक्ष एक आपल्याला चांगले विचारवंत लेखक, चांगले मोहनराव मोरे सर, GT मोहिते साहेब आणि सर्व कार्यकारिणीतले लोकांचं सगळ्यांचं, तोलामोलाचे लोक आहे सगळ्यांचं मी
निवड झाली त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्याकडून हीच अपेक्षा व्यक्त करतो की शहराला पुढे नेण्यासाठी आमच्याकडून काय करता आलं तर आम्हाला आपण मार्गदर्शन करावं. आम्ही आपल्याला आमचे सहकार्य मार्गदर्शक मागतो आणि कधी काय विचारायचं असलं तर आम्ही तुमच्याकडून तुमचे वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेत राहतो. तर ह्याच्यात काय लपवण्यासारखी काही गोष्ट नाही आहे आणि ह्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्हाला वाटतं की आम्ही शहरात चांगलं काम करू शकतो आणि आपण सर्व लोकांना शुभेच्छा देतो. MIM पार्टीच्या वतीने शुभेच्छा देतो, आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आपण असंच चांगलं काम करत राहतील हे विश्वास व्यक्त करतो. आणि माझे दोन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गासाठी कोट्यवधी रुपयांच्या गौण खनिजाची खुलेआम चोरी झाल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून येत्या 8 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रश्न निकाली काढला नाही तर सुप्रीम कोर्टात जाऊ असा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत अनिल गोटे म्हणाले की बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गात महसूल विभागाने भ्रष्टाचाराचा कडेलोट केला आहे. या रेल्वे मार्गाच्या निर्मितीच्या भरावात प्रत्यक्षात भरावाचे 2 लाख ब्रास काम पूर्ण झाले आहे. गौण खनिज भरावाचा ठेका घेणाऱ्या कंपनीने फक्त 3 कोटी रुपयांची रॉयल्टी भरली आहे. कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी या कंपनीने बुडविली आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे मार्गाच्या नुकसान भरपाईचा आणि गौण खनिजाच्या रॉयल्टीच्या चोरीचा प्रश्न निकाली काढला नाही तर दिल्लीत जाऊन संबंधित खात्याच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार. गरज पडली तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावणार असं माजी आमदार गोटे यांनी म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार गोटे यांच्यासोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी हे उपस्थित होते. बोरवेल नरडाणा या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी या कंपनीने आजपर्यंत 2 लाख ब्रास मुरुम वापरला. त्यापैकी त्यांनी 15,000 ब्रासची फक्त रॉयल्टी भरलेली आहे. स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पत्रामध्ये त्या ठिकाणी गौण खनिजाची चोरी झाली असं म्हटलं. काय आता ही सगळी जी रॉयल्टी आहे ती 600 रुपये ब्रास गुणिले 2 लाख गुणिले अजून 2 रॉयल्टीच्या दुप्पट दराने वसूल करावी लागते. असा हिशोब केला तर 24 कोटी रुपयांची रॉयल्टी चोरी झाली आहे. दुर्दैव असं आहे की सगळ्या यंत्रणा या भ्रष्ट झालेल्या आहेत. शेतकऱ्याला भाव देताना मात्र 4 लाख रुपये एकर द्यायचा आणि त्या शेतामधलं जी रॉयल्टी मुरुम माती निघेल त्याचा भाव 600 रुपयाने वसूल करायचा. हे काय सरकार धंदा करायला बसले का? काय तर याबद्दल आम्ही पार्लमेंटच्या ग्रीव्हन्स कमिटीकडे जाणार आहोत आणि या प्रश्नाचा निकाल लावून घेणार आहोत. दुर्दैव असं आहे की याच्यामध्ये तलाशापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व लोक इक्वल सहभागी आहेत. मला शब्द लक्षात घ्या. शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना 4 लाखांनी देतात आणि वकिलांनी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात बदनामीकारक वक्तव्य केलं. यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. धुळ्यातही सकल मराठा समाजाने धीरेंद्र शास्त्रींचा तीव्र निषेध केला.
तसेच भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्री यांच्यासह सदर कार्यक्रमाच्या आयोजकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. तसेच महापुरुषांचा अवमान कदापि खपवून घेतला जाणार नाही असा कठोर इशाराही यावेळी देण्यात आला. सकल मराठा समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नागपूर येथे केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत तथाकथित भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्री यांनी काही एक कारण नसताना छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्यातील संवादाबाबत काल्पनिक वक्तव्य केलं. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमी व बहुजन समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. शिवाय आयोजकांवरही दंगली घडविणे, अशांतता निर्माण करणे तसेच महापुरुषांची बदनामी करणे, समाजात वैमनस्य निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे, मानहानी अशा विविध कलमान्वये धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. जो अपमान, इतिहास माहिती नाही, इतिहास वाचला नाही, फक्त पोट भरायसाठी कथा करायच्या म्हणून इतिहासाचा कोणता अभ्यास नाही असा भोंदू हा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी जर महाराष्ट्रात येऊन याच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर अपशब्द बोलले तर तोंड काळं करू. आणि सरकारला आमची मागणी आहे की यांच्या सगळ्या कार्यक्रमांवर बंदी करावी आणि यांना तात्काळ अटक करावी, यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावे. अन्यथा पूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीने यांचे पूर्ण कार्यक्रम उद्ध्वस्त करतील आणि होणाऱ्या कारवाई किंवा कायदेशीर परिणामास सरकार जबाबदार राहील. आणि RSS यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये हा भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याने त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा प्रचंड अशा प्रकारच्या त्यांच्या शौर्याचा अपमान केला आहे. त्याचा शिवाजी महाराजांचा अपमान करीत असताना त्या कार्यक्रमाच्या विचार मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, RSSचे प्रमुख मोहन भागवत तसेच नितीन गडकरी हे विचार मंचावर उपस्थित होते. आणि या बाबाने जेव्हा छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्यावेळेस त्याला काही इतिहास माहीत नाही आणि या राज्याचे सर्व नेते भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा RSSचे असतील यांनी तिथे त्याला रोखायला पाहिजे होतं, त्यांनी रोखलं नाही. याचा अर्थ या बाबाचा बोलते धनी हे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे लोक आहेत. आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये यादी बघा तुम्ही, त्या महाराष्ट्राचा जो भाज्यपाल होता कोश्यारी त्याच्यापासून तर छिंदम, कोरटकर, पोंगशे, आपटे, कोरटकर, सोलापूरकर, केतकी चितळे हे हरामखोर अवलाद छत्रपती शिवरायांचा इतिहास पुसून टाकण्यासाठी, छत्रपती शिवरायांना संपवण्यासाठी, त्यांचा इतिहास पुसण्यासाठी काम करत आहेत. आणि त्यांना झाकण्याचं काम, त्यांच्यावर पांघरून टाकण्याचं काम राज्याचे हे सरकार करीत आहेत. म्हणून या सरकारचा या ठिकाणी आम्ही तमाम मराठा समाज या ठिकाणी निषेध करतो. आणि अशी ही अवलाद ही यादी जर बघितली ही कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत ते आम्हाला त्याच्याशी घेण्यात येणार नाही. परंतु शिवरायांचा अपमान पदोपदी होत आहे तो कदापि महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, शिवप्रेमी सहन करणार नाही. निव्वळ मराठा समाज नाही, सर्व छत्रपती शिवराय हे 18 पगड 12 बलुतेदार समाजाचं नेतृत्व त्यांनी त्यावेळेस इतिहासामध्ये लढताना केलंय. म्हणून भारतीय जनता पक्षाने सरकारने यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. वडू खुर्द येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचा औचित्य साधून कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर धुळे संचलित सिद्धार्थ प्रावीण्य ज्ञान केंद्र व ग्रंथालयाच्या वतीनं मिशन 8 तास हा अभिनव अखंड वाचन उपक्रम राबविण्यात आला. वडू खुर्द येथे त्रिशरण बुद्धविहार काकडे वस्ती येथे झालेल्या या उपक्रमात 90हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत वाचन संस्कृतीचा एक नवा आदर्श निर्माण केला. आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईलच्या आहारी जात असताना या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सलग 8 तास एकाग्रतेने वाचन केलं. यामध्ये विज्ञान, इतिहास, भारतीय संविधान, AI आणि महापुरुषांच्या चरित्रांचा समावेश होता. विशेष म्हणजे वाचनानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः उभे राहून वाचलेल्या भागाचं सादरीकरण केलं. त्याला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ मंदाकिनी नानी, संपत साकोरे, माजी सरपंच महेंद्र खांदवे, पेरणे फाटा ग्रामपंचायत सदस्य सुनील अवचार, उपसरपंच नवनाथ पावळे, माजी सरपंच सतीश तिठे, निलेश काकडे, युवा उद्योजक अनिल चोंधे, प्रवीण ढवळे, लोकनायक प्रतिनिधी रिजवान बागवान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वाघ यांनी मुलांना गुड टच बॅड टच याविषयी जागरूकता निर्माण केली, तर सुजित खडसे यांनी बोधकथांमधून मार्गदर्शन केलं. प्रवीण वाघ यांनी आवाहन केलं की महापुरुषांची जयंती ही केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे वाचन करून साजरी करावी. अशा प्रकारे ज्ञानोपासनेचे उपक्रम सर्वत्र राबविले जाणे ही काळाची गरज आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा भीमा कोरेगाव आणि खानदेश प्रतिष्ठान नगर रोड पुणे यांचं विशेष सहकार्य लाभलं. संस्थेचे सहसेक्रेटरी जयश्री प्रवीण वाघ, कायदेशीर सल्लागार कोमलदास वासनिक मॅडम आणि कल्पवृक्ष परिवारातील सर्व सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं. ज्ञानाचा दिवा लावून जयंती साजरी करण्याच्या या प्रयोगाचं संपूर्ण परिसरातून भरभरून कौतुक करण्यात आलं. पंचक्रोशीतील ही पहिलीच अशी जयंती ठरली जी नाचून नाही तर वाचून साजरी करण्यात आली. ग्रंथालयाच्या वतीने जो ग्रंथालयातून अभ्यास करून CBSE पॅटर्नमध्ये 90 मार्क मिळविले तो नैतिक जीवन लांजेवार यांचाही संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या सहसेक्रेटरी जयश्री प्रवीण वाघ, कायदेशीर सल्लागार कोमलदास वासनिक, श्याम पाटील, शुभम जामनिक, कतुल कसबे, सुजित खडसे, जीवन लांजेवार, प्रशांत गवळी, रावसाहेब वाघ, प्रशांत दुबे, प्रशांत पराते, दीपक चव्हाण, विलास पाटील, संजय बागुल, वासनिक मॅडम आणि कल्पवृक्ष परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.